तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये की काही लोक आपल्या जिवंत असलेल्या वडिलांना वेळेवर जेवायला देत नाहीत, त्यांचा सांभाळ करत नाहीत, पण ते मेल्यानंतर पिंडदान करतात असे म्हणतात. मग काय म्हणतात ते? भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणाची जेवी, नैवेद्याचा आळ वेचे टाकणी सकळ, तुका मने जड मज न राखावे दगड. तर असे काही लोक आहेत की ते जिवंत असणाऱ्या आपल्या आईबापाला वेळेवर जेवणसुद्धा देत नाहीत किंवा त्यांचा सांभाळ पण करत नाहीत, परंतु ते मेल्यानंतर त्यांचे पिंडदान करतात. ही तर काय आहे? फसवाफसवी आहे. म्हणजे जिवंत असताना काही करायचं नाही आणि मेल्यानंतर त्यांच्या नावाने पिंडदान करायचं. कारण श्राद्धाकरिता केलेलं अन्न तो स्वतःच खात असतो. लोक देवाला नैवेद्य म्हणून गोडधोड अन्न करतात आणि स्वतःच खातात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला अशा जडबुद्धीच्या लोकांप्रमाणे ठेवू नका. असे जडबुद्धीचे जे लोक आहेत ना, ते आपल्या स्वार्थासाठी सगळं करत असतात, म्हणून अशा स्वार्थी लोकांसारखं मला ठेवू नको, असं या अभंगातनं सांगतात. रामकृष्ण हरी.